नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय लोहगावला डायमंड वॉटर पार्क साठी. तिथे जाऊन खूप मजा करायची आहे. तिकीट काढलेले आहेत आणि इथून जाते वेळी आपण सिटी बसने जायचंय. चला तर मग तुम्हाला आज घेऊन जाणार आहे डायमंड वॉटर पार्कला. मस्तपैकी बॅग पॅक करून घेतले आणि आता आम्ही निघालो. मित्रांनो, आता आम्ही पोहोचले गणपती माता बस स्टॉपवरती. इथून आपल्याला पुणे स्टेशनची बस पकडायची आहे. तिथे जाऊन डायमंड वॉटर पार्क साठी आपल्याला सिटी बस पकडायची आहे. आता आपण पुणे स्टेशनच्या बसमध्ये पुणे स्टेशनला उतरून डायमंड वॉटर पार्कची बस पकडायची. 40 रुपयाचा पास काढलेला आहे. तुम्ही 40 रुपयाचा पास करून पुण्यामध्ये पुणे सिटीमध्ये कोणत्याही बसने फिरू शकता. आता आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलोय. समोर आमच्या वॉटर पार्कची गाडी लागलेली आहे. तिकडे जायचंय. आम्ही खाण्यासाठी वडापाव घेतलेले आहेत. आता बसमध्ये चाललोय. तर मित्रांनो, आम्ही पुणे स्टेशनवरून ही डायमंड वॉटर पार्कसाठी बस पकडली. छान अशी AC बस आहे. जो आम्ही 40चा पास काढला होता तो पास तुम्ही इथे वापरू शकता. मित्रांनो, आम्ही पुणे स्टेशनवरून बस पकडलेली आणि आता इथे आम्हाला लास्ट स्टॉपला त्यांनी सोडलेलं आहे. इथून आम्ही विचारल्यानंतर आम्हाला समजलं की 10 ते 15 मिनिटाचं बाय वॉक अंतर आहे. आता आम्ही चालत चाललो तिकडे. मित्रांनो, आम्ही आता 15 मिनिटात चालत येऊन इथे रस पिण्यासाठी थांबलोय आणि वडापाव आम्ही सोबत आणला होता तो आता आम्ही इथे बसून खातोय. अजून इथून 15 मिनिटाचं अंतर आहे. आम्हाला येते वेळी सांगितलं होतं 15 मिनिटाचंच फक्त अंतर आहे, पण इथे आम्हाला आता समजते की 15 मिनिटापेक्षा जास्त बायवॉकचं अंतर आहे. थंडगार उसाचा रस पिऊन आम्ही आता निघाले. परत आमची पायी वारी चालू झाली आहे. ऑलमोस्ट आम्ही अर्धा तास चालत आता डायमंड वॉटर पार्कच्या मेन गेटपर्यंत आम्ही पोहोचतोय. आता आपण वॉटर पार्कला पोहोचलोय. आतमध्ये आलेलं आहे आणि माझ्या उजव्या बाजूला इकडे ॲडव्हेंचर पार्कच्या ऍक्टिव्हिटीज दिसत आहे. ते आता तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय ते डायमंड वॉटर पार्कच्या मेन एंट्रन्सला. इथे जाऊन आपल्याला जे आम्ही प्री बुकिंग केलेलं आहे ते आता तिकीट घ्यायचे आहे आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी. चला तर मग. चला मग. इथे एंट्री केल्यानंतर आपल्याला मिकी माऊस दिसतो. त्याच्यानंतर चार्ली चॅप्लिन आहे. इकडे डोरेमॉन आहे. त्याच्यानंतर इकडे जोकर आहे. मित्रांनो, तिकीट काउंटर जवळ आल्यानंतर तुम्हाला कोणते कपडे घालायचे आहेत कोणते घालायचे नाही याचे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता. अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहे. त्याच्यानंतर माझ्या पाठीमागे इकडे प्री बुकिंग काउंटर आहे, जिथे आपल्याला जाऊन आपलं जे प्री बुकिंग केलेलं आहे ते तिकीट दाखवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फायनल तिकीट घ्यायचं. तिथे सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत कशा प्रकारे आतमध्ये जायचे, कोणते कपडे घालायचे. त्याच्यानंतर इथे टायमिंग पण दिलेलं आहे, कोणते कोणते राईड्स आहेत, कोणत्या ॲक्टिव्हिटीजचा कोणता टाईम आहे हे सगळं इथे दिलेलं आहे. आता आपण फायनल तिकीट घ्यायला. आम्ही फायनल पेमेंट करून आता तो बँड घेऊन आम्ही आतमध्ये चाललो. इथे सिक्युरिटी गार्ड आहेत, ते आम्हाला बँड प्रॉपर जे हँडओव्हर करणार आहे त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये जायचं. इथे आपली बॅग चेक करून आपल्याला बँड लावून घ्यायचं आहे. पण बँड लावून घेऊन बॅग चेक करून इकडे आतमध्ये आलो.
आता आम्ही चाललोय ते लॉकर घेण्यासाठी. लॉकरमध्ये आपले बॅग्स वगैरे ठेवायचे, त्याच्यानंतर चेंज करून आम्हाला वॉटर पार्कमध्ये जायचं. चला तर मग आम्ही चेंज करून आता बाहेर आलो. बॅग वगैरे आम्ही जमा करतो लॉकर रूममध्ये. लॉकरचं रेंट आहे 100 आणि डिपॉझिट आहे 100. असे 200 रुपये एका लॉकरसाठी. तसे आम्ही आता 2 लॉकर घेऊ. आम्ही आता वेव पूल मधून आता मोठ्या राईडसाठी चाललोय. चला तर मग. ज्या राईडसाठी आम्ही आलो होतो इकडे वेव पूल सेशन चालू असल्यामुळे ही राईड बंद आहे. वेव पूल मधले या ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर इकडच्या या राईड्स चालू होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आता दुसऱ्या राईड घ्यायला चाललोय. आम्ही आता इथल्या राईड्स घेण्यासाठी आलोय. आम्ही मगाशी जी राईड बंद आहे बोललो होती ती राईड आता चालू झाली आहे. त्या राईडकडे मी आता चाललोय. चला तर मग. ही राईड घेण्यासाठी ट्यूब्स कलेक्ट करायचे आहेत. लोक ट्यूब्स कलेक्ट करतायत. आपल्याला पण आता ट्यूब घ्यायची आहे, त्याच्यानंतर वरती जायचं आहे राईड घेण्यासाठी. इकडे ट्यूब घेण्यासाठी लाईन लावायची आहे. मी आता लाईनमध्ये चाललोय. ट्यूब घेतल्यानंतरच राईड घेण्यासाठी वरती जायचं. इकडे लहान मुलांची राईड आहे. ती राईड घेण्यासाठी आम्ही आलोय. आम्ही आता इकडच्या या सगळ्या राईड्स घेऊन लंचसाठी चाललोय. लंच करून आम्ही आता बाकीच्या राईड्स कंटिन्यू करणार आहे. चला तर मग. इकडे समोर रेस्टॉरंट आहे, तिथं आपल्याला लंचसाठी जायचं. आपल्या तिकीटमध्ये सर लंच वगैरे सगळं इन्क्लूड आहे. लंच करून आम्ही बाकीच्या राईड्स कंटिन्यू करणार आहे. इकडे समोर व्हेज लंचचा बफे सिस्टम आहे. तिथून आपण जेवण घेणार आहोत आणि आपलं लंच करणार आहोत, म्हणजे आपण जेवणार आहोत.
आम्ही आता इथे जेवायला आलोय. जेवण घेतलेलं आहे, छान जेवण आहे, टेस्टी आहे. आमचं लंच झालेलं आहे. लंच करून आम्ही इकडे माझ्या पाठीमागे दिसते त्या राईडला आम्ही आता जाणार आहे. चला तर मग इथून जेवण करून निघाल्यावर समोर एक बेल आहे. जर इथली सर्व्हिस तुम्हाला चांगली वाटली तर ती बेल वाजवायची आहे. आणि आम्हाला ते सर्व्हिस चांगली वाटली, जेवण चांगलं वाटलं, त्याच्यामुळे आम्ही आता ती बेल वाजवणार आहे. हीच ती समोर बेल आहे जी आता वाजवायची आहे. आम्ही आता या राईडकडे पोहोचलोय. इथून आपल्याला मॅट घ्यायची आणि वरती जायचं राईड घेण्यासाठी. मित्रांनो, आता आम्ही हे मॅट घेतले. मॅट घेऊन वरती जायचंय, स्लाईड करत खाली यायचं. चला तर माझ्या पाठीमागे अजून एक राईड आहे. ही राईड घ्यायला आम्ही आता आलोय. चला तर बघूया. या राईडमध्ये येण्यासाठी तुम्हाला इकडे वरती जायचं आहे. वरती जाऊन या 5 स्लाईडमधून तुम्हाला इकडे येऊन या राईडमध्ये जो मध्ये सेंटर दिसतो तिथून खाली यायचं. चला तर बघूया ही राईड कशी आहे. मित्रांनो, आम्ही इथल्या ऑलमोस्ट सगळ्या राईड घेतलेल्या आहेत. आता आम्ही चेंज करणार आहे आणि इथून निघणार आहे. तुम्हाला हे वॉटर पार्क कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्याही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.